ॲलन, तुला माहिती आहे आज मी शॉपिंगला गेली होती. तिथे एवढी एक्साइटिंग गोष्ट झाली. तुझं माझ्यावर कधी लक्षच नसते. हेच मी सांगते, तू स्वतः मला बोलवतोस आणि नेहमी ते बेटिंग करत राहतोस. काय फायदा माझा इथे येण्याचा? मी चालली. आय एम डन. शिट यार. भाई ऐकणार आहे भाई, मला थोडे पैशाची गरज होती. प्लीज भाई, फक्त 5,000. आय प्रॉमिस मी तुला देईन. प्लीज भाई, प्लीज. नाही भाई, नाही जमणार. तू कोण? मी ॲलनची मैत्रीण. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. ॲलन कर्जबाजारी झालाय. तो बेटिंगच्या आहारी गेला. ॲलन कर्जबाजारी झालाय. तो बेटिंगच्या आहारी गेला. डिअर फ्युचर सेल्फ, आज मी खूप आनंदी आहे कारण मी आज कविता लिहिली आहे. तू आईबाबांची काळजी घेतोस ना? जर हा व्हिडिओ तू पाहत असशील तर मी असं समजेल की आपली लाईफ खूप मस्त चालली आहे. आणि हो, तुझं स्वप्न ते कधी विसरू नकोस. कविता लिहायचं कधी सोडू नकोस. आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना सतत आनंदी ठेव. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, मेक युअरसेल्फ प्राऊड. ॲलन, आम्हाला तुझं दुःख दिसते, पण तुझी लाईफ तुलाच फिक्स करायची आहे. तुला कसली गरज असेल तर आम्ही ते आहोत, पण शेवटी तुला तुझी लाईफ जगायची आहे. तू लिहिलेल्या कविता आम्ही ते जपून ठेवले आहेत. आम्हाला माहिती होतं तुला कधी ना कधी त्याची गरज पडणार आहे. परत ये बेटा, आम्हाला तुझी गरज आहे. मी अंधारात होतो, पण त्या छोट्याशा आठवणीने मला पुन्हा वास्तवाजवळ ओढली. मी हरवलो होतो, हरलो नाही. आईबाबाचे प्रेम सतत पाठीशी होते, म्हणून मी उभा राहिलो. स्वप्न जागी झाली आणि शेवटी आशेने पुन्हा हात धरला.